श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी देवाची कितीही पूजा केली, सेवा केली तरी पण मला फळ हे का मिळत नाही. मग या रक्षाबंधनच्या दिवशी आपण अगदी शुभ मुहूर्तावर राखी कधी बांधायची आहे, अगदी शुभ मुहूर्तावरती तुम्हाला राखी बांधणे शक्य नसेल तर कोणत्या वेळेत राखी बांधायची आहे, तसेच राहू काळ, भद्रा काळ टाळता येत नसेल तर काय करावे, तसेच रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही. आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला देऊ नये. आपण जर त्या वस्तू रक्षाबंधनच्या दिवशी कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच भाऊ बहीण जेव्हा एकमेकांना भेटवस्तू देत असतात तेव्हा कोणत्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहे आणि कोणत्या टाळायच्या आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. रक्षाबंधन नक्की 8 ऑगस्टला साजरी करावे की 9 ऑगस्टला? तर श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 समाप्त होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली असून ही पौर्णिमा तिथी रक्षाबंधन आपल्याला 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी साजरे करायचं आहे. मग दुपारी 1:24 तुम्ही पौर्णिमेच्या काळामध्ये रक्षाबंधन हे साजरे करू शकता. तर आता आपल्या भावाला राखी बांधू शकता, पण राखी बांधण्यासाठी आपण भद्रा काळ आणि जो काही राहू काळ आहे तर हे 2 काळ आपण टाळायचे आहे. आता भद्रा काळामध्ये राखी का बांधू नये तर त्याचे देखील एक कारण आहे. लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहू काळमध्ये देखील कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. आता हा भद्रा काळ कधी आहे तर यंदा 2025 मध्ये 8 ऑगस्टला दुपारी 2:12 पासून 9 ऑगस्ट सकाळी 1:52 हा भद्रा काळ असणार आहे. म्हणजेच आपण पहाटे तर भावाला राखी बांधणार नाही, त्यामुळे या वर्षी तरी भद्रा काळाची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही अगदी 9 ऑगस्टला पहाटे 5:30 पासून दुपारी 1:24 तुम्ही कधीही राखी बांधू शकता. हा काळ सर्वोत्तम आहे. पण या काळामध्ये देखील आपल्याला राहू काळ जो काही 1.5 तासाचा किंवा 2 तासाचा राहू काळ असतो तर तो टाळायचा आहे. पंचांगानुसार राहू काळाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. 9 ऑगस्ट रोजी राहू काळ सकाळी 9:07 सुरू होत असून ते 10:47 असेल. हा जो काही 1.5 तासाचा किंवा 2.25 तासाचा कालावधी आहे तर या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही. मग तुम्ही अगदी दुपारी 1:24 कधीही राखी बांधली तरी पण चालेल. आपण जेव्हा भावाला राखी बांधत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर राखी बांधताना राखी ही काळ्या रंगाची नसावी. तसेच आपण प्रत्येक वेळेस लाल रंगाची राखी भावाला बांधत असतो. लाल रंग हा शुभ मानला जातो, पण हे वर्ष मंगळाचं असल्यामुळे या वर्षी लाल रंगाची राखी बांधू नये असे म्हणतात. मग तुम्ही नारंगी रंगाची किंवा अगदी काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची राखी बांधू शकता. फक्त आपण लाल रंग आणि काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. हा आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही देखील या गोष्टींचे पालन नक्कीच करा. तसेच जे काही देवतांचे चित्र असलेली राख्या आहे किंवा हिंसक प्राण्यांचे चित्र असतील अशा राख्या आहे तर अशा राख्या देखील आपण आपल्या भावाला चुकूनही बांधायच्या नाही. राखी बांधत असताना आपण काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नये किंवा आपण बसण्यासाठी जे काही बस्कर घेत असतो तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं. आता या रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू अशा आहे की ज्या कुणालाही द्यायच्या नाही. तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं, कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मीठ या दिवशी आपण कुणालाही द्यायचं नाही.
आपल्या घरामधील तांदूळ, मीठ, साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात। उलट या वस्तू जर संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। तसेच आपण या दिवशी दही देखील कुणालाही द्यायचं नाही, कारण की दही दिल्यामुळे आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते। तसेच या दिवशी संध्याकाळी आपण दह्याचे सेवन देखील करू नये। आता पौर्णिमेच्या दिवशी खीर ही आवर्जून बनवली जाते, तसेच घरातील सर्वजण खीर हे खात असतात, पण आपण या दिवशी दह्याचे सेवन चुकूनही करायचे नाही किंवा कोणी दही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण दही द्यायचं नाही। आता आपल्या दाराजवळ जर या दिवशी कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही। तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये। फक्त ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे तर त्या वस्तू आपण द्यायच्या नाही। तसेच धने देखील आपण कुणाला देऊ नये, कारण की धने हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जातात। धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे। आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा देखील करत असतो, त्यामुळे धने, मीठ, आपल्या घरामधील झाडू आणि ज्या काही देवतांच्या संबंधित वस्तू असतील तर त्या वस्तू या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही। आता या दिवशी आपण भेट वस्तू म्हणून वस्तू देत असतो, तर त्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर ते देखील आपण भेट वस्तू म्हणून द्यायचं नाही। आपण जर दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा होत असतो। तसेच आपण एकमेकांना जे काही भेटवस्तू म्हणून देत असतो तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता घड्याळ तर सहसा प्रत्येक जण प्रत्येकाला भेटवस्तू म्हणून देत असतं, पण घड्याळ कधीही कुणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये, कारण की घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतं। त्यामुळे अगदी आपला सख्खा भाऊ असेल किंवा इतर कोणतीही व्यक्ती असेल तर तिला आपण घड्याळ कधीही भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही किंवा अगदी देवतांचे फोटो देखील भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। अगदी आपण दक्षिणा देऊ शकता किंवा एखादी साडी घेऊ शकता, एखादा ड्रेस घेऊ शकता, पण ह्या ज्या काही दुसऱ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही। आता आपण सर्वच जण एक चूक करत असतो, तर ते म्हणजे रक्षाबंधनला राखी आली का ती आपण लगेच आपल्या भावाला बांधत असतो, पण ती राखी सिद्ध करणे देखील खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा। ती राखी ज्या काही सर्व राखी आहेत तर त्या देवापुढे ठेवायची आहे, त्यावरती हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, तिथे एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि आपण ओम रक्षाय नमः, ओम रक्षाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या। तसेच ही जी काही राखी आहे तर ती सिद्ध करा, माझ्या भावाचे रक्षण करा, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असू दे असे देखील आपण म्हणायचे आहे। यानंतर या ज्या काही राखी आहे तर त्या प्रथम देवतांना बांधायच्या आहे, गणपती बाप्पाला बांधावी। त्यानंतर आपण ज्या पण देवतांना मानतो, ज्यांना गुरु मानतो तर त्यांना पिवळ्या रंगाची राखी बांधायची आहे। स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, भगवान विष्णू असतील, तसेच आपण बाळकृष्णाला देखील राखी बांधायची आहे। तसेच भगवान शिवशंकरांना निळ्या रंगाची राखी बांधायची आहे आणि कृष्णांना हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे। हनुमानजींना आपण नारंगी रंगाची राखी बांधायची आहे। अशा प्रकारे देवतांना राखी बांधून झाल्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी ही बांधायची आहे। तसेच या रक्षाबंधनच्या दिवशी आपण घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे करायचे नाही। अगदी भावा बहिणीमध्ये भांडणं असतील तर या दिवशी आपण जे काही भांडणे आहे तर ते साईडला ठेवायचे आहे। मनामध्ये आपल्या सकारात्मकता ठेवायची आहे, कारण की मनामध्ये जर एकमेकांबद्दल राग असेल आणि त्यानंतर आपण जी काही राखी बांधत असतो तर त्यामध्ये देखील ती भावना उतरत असते। त्यामुळे सकारात्मकतेने प्रसन्न वातावरणात, मंगलमय वातावरणात आपण भावाला राखी बांधायची आहे। मनामध्ये कितीही राग, द्वेष असू द्या, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा बहीण भाऊ एकमेकांच्या कामाला नक्कीच येतात। जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता किंवा एखाद्या अगदी कठीण प्रसंगामध्ये असता तेव्हा एकमेकांचा आधार हा आपल्याला नक्कीच मिळत असतो। तर आता या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही, तर त्यामध्ये मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण तसेही मांसाहार करत नाही, पण आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की जे बाहेरून घरामध्ये मांसाहार करून येत असतात। अगदी ते व्यक्ती जरी घरामध्ये मांसाहार करून आले तर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही। तसेच आपण कांदा, लसूण देखील वर्ज्य करायचा आहे। अगोदरच्या दिवसापासूनच कांदा, लसूण वर्ज्य करावा, कारण की कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो। त्यानंतर या दिवशी आपण वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही। तसेच आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे। अगदी तुम्ही या दिवशी खीर बनवू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ बनवला तरी पण चालेल, पण आपण वांग्याची भाजी असेल, मांसाहार असेल, कांदा लसूण असेल तर याचं सेवन चुकूनही करायचं नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।